पोरांनो कुठं पडायचं नारळ तर पोरांनो आपण कुठे टाकून कुठे चाललोय नेमकं येऊ दे ना माणसं गाय काय तुला गुंडेबाई तुम्ही काय करता चाललंय बरं चाललं. तर नमस्कार मित्रांनो दुपारचे वाजलेत आता 2 पूजेला जरा दुखत असल्यामुळे पूजी तर सावलीला बसली होती आहे का नाही माझा व्हिडिओ बघून तर चला घरी आता बरं वाटतंय का हां तर आता बरं वाटतंय का नक्की जा एवढी बाटली घेऊन घरात तर मित्रांनो आता सौरभ दादा आहे का आता मला न्यायला आले होते घरी पण काय साठी सांगू तुम्हाला सौरभ दादा तुम्हीच सांगा कुट्टी मशीन उचलायची सौरभ दादांची दुसरीकडे ठेवायचे सौरभ दादांनी नवीन गोठा बांधला आहे का नाही तर हे बघा हे पण आमचे मित्र आहे लिंबाचा दागला तोडाय त्यांनी बकरांना आहे का नाही हो बरोबर आहे का नाही आम्हाला जागा द्या बकरूला टाकले चला सौरभ काय म्हणता मग सौरभ दादा काय मारायची तर काहीतरी म्हणा ना अभंग अभंग पाटक्याला तुम्ही सौरभ दादा यावेळेस आपल्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायची जाऊ ना कवा संध्याकाळचं हा लवकर सुट्टी घ्यायची कंपनीत कंपनी दुसरी सोडणार आहे आता ही सोडून दुसरी तिकडे किती पगार आहे तिकडे पण 12 आणि इकडे 12 मग नाही परवडत आहे ना बरोबर बरं बघू आहे का ना तर मित्रांनो थांबा हे बघा कुणालचा कुत्रा कसा आहे वाघ तर मित्रांनो हे बघा इकडे आमची नाही इकडे सौरभची कुटी हलवायची आणि सौरभ एकटाच आले ते येऊ दे ना माणसं गाय काय तुला आपल्याला घ्यायचे कुठं पण ते मोडायचे का सापार इकडे घ्यायचे काय कोणत्या इथं काय वा वा तर मित्रांनो बघा एवढे मंडळी आलेले आपल्याकडे आज कुठे उचलायला मित्रांनो राम राम काय नाही ते बरोबर एडिट होते ते चांगलं दिसते ते गोर अन्न सावकाश सौरभ उचला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं वाटाला पुळी आलेली आहे ते काय बरोबर दिसत नाही पण तुम्ही त्याला इग्नोर करा आहे का नाही तर पोरांनो आपण कुठे टाकून कुठे चाललोय नेमकं ती गाठ घ्यायला लागेल संध्याकाळी सौरभ दादा आपण कुठे चाललोय काय आला करायला जायचं तुम्हाला हा मीच म्हणलो मंदिराकडे चाललोय पण चला एक चक्कर मारून येऊ आहे का नाही ते बघा मित्रांनो आता मस्तपैकी मंदिराचं काम चालू आहे गुंड्याबाई आपले सिमेंट काढीत आहे मस्तपैकी गुंड्याबाई तुम्ही काय करता चाललंय बरं चाललंय दमले काय तुम्ही मित्रांनो बघा हे त्या दिवशी अपूर्ण काम राहिलं होतं हे अशा प्रकारे पूर्ण केलेले कसलं दिसते इथं कोणी पाय दिला जाऊ द्या थोडं ते झालं इथं नारळ फोडायला इथंच नारळ फोडायचं बरं का पोरांनो पोरांनो कुठं फोडायचं नारळ बनवलं काल ते काय माहिती कधी बनवले पण ते बारी बनवले हा हर्षल भाऊ आमचे मित्र काय म्हणता हर्षल भाऊ प्रथमेश भाऊ हर्षलचे मित्र काय म्हणता प्रथमेश भाऊ करण भाऊ हर्षलचे मित्र आणि प्रथमेश भाऊचे मित्र काय म्हणता काहीच नाही कुठे चालले हो तुम्ही आलो इकडेच पाया पडून घ्या पाया पडून घ्या इथं पादुका बसवायचे आपल्याला तर पाया पडून घ्या हा लाईक पीक वाढल्या पाहिजे म्हणून आलो तुझ्यासाठी आम्ही इथं धन्यवाद हर्षल भाऊ असंच प्रेम राहू द्या सबस्क्राईब केलंय बघ तुला आज मी अरे डबल धन्यवाद भाऊ. डबल सबस्क्राईब केलंय तुला आपला आहे तुमचं पण हार्दिक अभिनंदन तुमचे कोण मित्र असेल त्यांनी पण करा हा मी सांगितलं लवकरच वरण्या वरण्या पैसे चालू करा हा पैसे मेने का रे मग काय आयुष्यात पैसा आहे तसं तुझे मग तर अक्षय भाऊ लय दिवसातून भेटले मला काय म्हणता अक्षय काय नाही जायचे चलायला आपल्याला आता चला जायचे चाललं चांगलं असतं संध्याकाळचं चांगलं काय डिअर कमी होती तर हे बघा मित्रांनो आता दिवस मावळला आहे अक्षय मी चाललोय घरी आता आहे का नाही अक्षय कसं वाटतंय ऊस तुला चांगलं आहे ते काय आता पुढची स्टेप काय करावं लागेल त्याला पाणी द्यावं लागेल गवताचं औषध मारावं लागेल अजून फुटव्यासाठी त्याला स्प्रे घ्यावा लागेल एखादा हा का आधी गवताचं औषध मारलं का परत एकदा पहिलं मारलं होतं पण परत झालं गावात मग त्याला फुट्याचं औषध सोडता येईल काहीतरी आहे का नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.